बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। बीड येथील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात बीडच्या विशेष मोक्का न्यायालयाने दोषी ठरवलेल्या 14 आरोपींपैकी 12 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। अरवान खान उर्फ गुजर खान मिर्झा खान राहणार गुलशन नगर बालेपीर बीड, मुजीब खान मिर्झा खान पठाण, सय्यद नासिर सय्यद नूर, सय्यद शाहरुख सय्यद नूर, शेख उबेद शेख बाबू, शेख सरफराज उर्फ सरुडॉन, शेख शहबाज शेख कलीम राहणार रोशनपुरा बीड, शेख अमर शेख अकबर राहणार गुलशन नगर बीड, शेख बबर शेख युसुफ राहणार खासगाव बीड, अवेज काजी राहणार काजीनगर बालेपीर बीड, शेख इम्रान उर्फ काला शेख रशीद राहणार काजीनगर बालेपीर बीड, शेख मजहर उर्फ काल्या उर्फ हाफ मर्डर शेख रहीम राहणार बांगरनाला बीड या 12 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। उर्वरित दोघांपैकी बब्बर खान गुलमोहद खान वय वर्ष 28 राहणार शहबाज कॉलनी नेकनूर यासह आरोपी फरार होण्यास मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवून 5 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली। दंड न भरल्यास अधिक 3 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे। त्याचबरोबर शेख वसीम शेख बुरानुद्दीन राहणार रोशनपुरा बालेपीर बीड या 6 महिने कारावास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास अधिक 1 महिना कारावासाची शिक्षा सुनावली आहे। बीड शहरातील बालेपीर भागात 19 सप्टेंबर 2019 रोजी सैनिकी विद्यालयात शिक्षक साजेद अली वय वर्ष 38 यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात आज झालेल्या सुनावणीत विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी 14 पैकी 12 आरोपींना वेगवेगळ्या कलमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय तांदळे यांनी काम पाहिले। त्यांना जिल्हा सरकारी वकील व सर्व सहाय्यक सरकारी वकील यांचे सहकार्य लाभले। त्याचबरोबर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक बीबी जयभाई, दोषसिद्ध कक्षातील पोलीस हवालदार बीबी शिंदे, अमळनेर ठाण्यातील पोलीस हवालदार एस.बी. तरटे, पोलीस हवालदार जी.एम. परझणे, पोलीस अधीक्षक कार्यालयातील आरसीपी पोलीस हवालदार एन.डी. भोसले, शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.पी. वाघमारे यांनी काम पाहिले। तरटे आणि भोसले यांनी विशेष सरकारी वकील यांना सदर प्रकरणात मदत केली। या संदर्भात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय तांदळे काय म्हणाले पाहूयात। नमस्कार सर, सिटीजन लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। आजच्या जे निकाल लागले त्याबद्दल आपण काय म्हणणार? आजचं जे प्रकरण आहे ते 19/9/2019 ला घडलेला खुनाचा गुन्हा आहे। याच्यामध्ये एकूण सगळे 18 आरोपी आहेत। याच्यामध्ये हे प्रकरण साधारणतः 2023 ला सुरू झालं। 2023 पासून एकंदरीत त्या 44 साक्षीदार तपासण्यात आले सरकार पक्षातर्फे आणि आरोपी पक्षातर्फे बचाव पक्षातर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले। असे एकूण 49 साक्षीदार तपासण्यात आले। त्याच्यामध्ये 44 साक्षीदारांपैकी सर्व साक्षीदार हे समर्थ साक्ष दिली। सर्व साक्षीदारांनी फक्त त्याच्यामध्ये एक जो साक्षीदार होता तर तो फितूर झालेला होता। या व्यतिरिक्त सर्व साक्षीदार जे आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी साक्ष आहे ती फिर्यादी आणि 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अफरोज मेंबर आणि मोमिन कौसर आणि फिर्यादी अशी यांची सर्व 3 जणांची साक्ष महत्वपूर्ण ठरली। तसेच डॉक्टरचा जो अहवाल आहे तो महत्वपूर्ण राहिला। सीए अभिप्राय तो महत्वपूर्ण राहिला या प्रकरणामध्ये। याच्यामध्ये डॉक्टर आणि आयो 3 आयो ह्याच्यामध्ये झाले। त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची साक्ष ही पूर्वे आणि सावंत साहेब यांची झाली। आणि याच्यामध्ये आमचे जे समजा कोर्ट पैरवी असतात यांनी या प्रकरणामध्ये प्रत्येक वेळोवेळी साक्षीदाराला बोलवणं सांगणं अशा प्रकारे जी काही गोष्टी असतात ज्या आमच्या प्राथमिक गरजा असतात सरकारी वकिलांच्या त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी श्री शिंदे, जायभाई, तरटे, त्यानंतर परझणे आणि वाघमारे अशा सर्वांनी ह्या प्रकरणासाठी खूप मेहनत घेतली। आणि याच्यामध्ये साक्षीदाराला ज्यावेळेस कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी यावे लागत होते त्यावेळी आरोपीचे नातेवाईक त्यांच्या घरी आदल्या दिवशी जाऊन त्यांना धमक्या देत होते। त्यामुळे प्रत्येक साक्षीदाराला याच्यामध्ये संरक्षण देण्यात आलेलं होतं। तसंच त्या साक्षीदारांना धमक्या देतात म्हणून
कोर्टाने सरकारी वकील म्हणून मी माझी ड्यूटी झाल्यापासून मला संरक्षण दिलेलं आहे. अद्याप किती दिवस ठेवतात हे सांगता येत नाही, परंतु मला संरक्षण देण्यात आलेलं आहे. खरंच गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. याच्यामधील जे आरोपी आहेत हे खरंच कुख्यात आहेत आणि त्यांचा जो म्होरक्या होता तो अनवर खान, त्याला आणि इतर 1 ते जवळजवळ 12 जणांना अजन्म कारावासाची शिक्षा झालेली. प्रत्येकी 1-1 लाख रुपये दंड आणि 3 वर्ष दंड जर नाही भरला तर 3 वर्ष शिक्षा, अशा प्रकारची शिक्षा त्यांना करण्यात आलेली आहे. तसंच आणखीन दुसरे 5 आरोपी आहेत, त्यांना पण 5-5 लाख रुपये प्रत्येकी दंड. याच 12 पैकी 5 आरोपींना प्रत्येकी 5-5 लाख रुपये दंड आणि 5 वर्ष शिक्षा. तसंच याच्यामध्ये 2 जे आरोपी होते, 14 दोषी धरलेल्यापैकी जे 2 आरोपी होते त्यामधला एक जो आरोपी आहे तो आरोपी क्रमांक 17 सय्यद शेख बाबर, हा बाबरला 5 वर्ष शिक्षा, 5 लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास परत 3 वर्ष शिक्षा, अशा प्रकारची शिक्षा माननीय कोर्टाने दिलेली आहे. त्यानंतर दुसरा एक जो शेख वसीम म्हणून 18 नंबरचा आरोपी होता, शेख वसीम बुरहानुद्दीन, याला तो फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये दोषी धरल्यामुळं त्याला फक्त त्या गुन्ह्यामध्ये फक्त 3 वर्षाची शिक्षा आहे. त्याच्यामध्ये त्याला 6 महिने शिक्षा ठोठावण्यात आली आणि 500 रुपये दंड आणि त्याचा ह्या जे आरोपींनी जी भोगलेली शिक्षा आहे ती या शिक्षेतून मायनस म्हणजे काय म्हणतात त्याला देण्यात येणार आहे. सर, आपण इतकं मोठा मॅटर हाताळलेला आहे, याचे श्रेय कुणाला देणार? एवढं मोठं मॅटर हाताळण्याचं जे श्रेय आहे ते माझे वडील आहेत, जे माझे या क्षेत्रातले गुरु आहेत, वकिली क्षेत्रातले गुरु आहेत, ऍडव्होकेट श्रीमंत रंगनाथराव तांदळे. या प्रकरणाचं पूर्ण श्रेय मी त्यांच्या चरणी अर्पण करतो. कारण टिकलेल्या प्रामाणिकपणा, सचोटी आणि नियमितता या गुणाचा अंगीकार जर केला तर नक्कीच चांगल्या प्रकारे शिक्षा घेता येतात. एवढं बोलून मी माझे 2 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.